नमस्कार मित्रांनो, सावळेची जणू सावली पुढील भागामध्ये सगळे डायनिंग टेबलवर असतात. सगळे वाढायला लागतो. अमृता म्हणते, राहू द्या ना, आम्ही घेतो. ऐश्वर्या म्हणते, काम आहे त्याचं, तू का अडवतेस? नील म्हणतो, ऐश्वर्या ती बरोबर बोलते. ऐश्वर्या म्हणते, अच्छा, तुला कळलं का तिचं बोलणं? राजकुमार म्हणतो, कशाला वाद घालताय, त्याचं काम आहे, करू दे की. ऐश्वर्या बोलते, ए चल रे, मला वरण भात वाढ. तेवढे तासमी येते आणि बबलूला म्हणते, एक्सक्यूज मी, तिकडे बसता का? बबलू सोमकडे बघतो आणि दुसऱ्या खुर्चीवर बसतो. अस्मी सारंग शेजारी बसते आणि बबलूला म्हणते, तुमचा तर उपवास होता ना? बबलू म्हणतो, सुटला 6:59 अस्मी म्हणते, फणी. राजकुमार म्हणतो, बाय द वे ही कुठे राहणार आता? गेस्ट हाऊसमध्ये. अस्मी म्हणते, नाही, मी राहते ना सारंगच्या रूममध्ये. तिलोत्तम म्हणते, तुझं लग्न नाही झालं सारंगशी, बहुतेक विसरलीस तू. आणि या घरामध्ये संस्कार, मान मर्यादा आहे. शिकशील तू हळूहळू. मान मर्यादा, शिस्त यावरच माझं कुटुंब मोठं झालं. तिरक्या नजरेने सावलीकडे बघत म्हणते, आणि ज्या कुणाला याचं पालन करायचं नसेल त्यासाठी माझ्या घराचे दरवाजे कायमचे बंद आहेत. अस्मिल म्हणते, ओके. ती मान हलवते. पण अस्मीच्या वागण्यामुळे सावली बाजूला निघून जाते आणि तिच्या डोळ्यात पाणी असतं. ऐश्वर्या म्हणते, वाव मॉम, तुमचं डिसिजन आवडलं आहे मला. अस्मीकडे बघते आणि मनात म्हणते, जोपर्यंत अस्मीचं सत्य कळत नाही तोपर्यंत तिला धाक असायलाच हवा. अस्मी सारंगकडे बघते, तिचा चेहरा पडतो. तारा फोनवर बोलत असते. तेवढ्यात भैरव येते आणि म्हणते, तारा अगं उशीर झाला आहे आपल्याला, फोनवर काय बोलत बसली? रेडी आहेस ना तू? ताराकडे बघून म्हणते, नाईस. तारा, आत्तापर्यंत तू जेवढा गाण्याचा कार्यक्रम केला त्यामध्ये हा सगळ्यात मोठा कार्यक्रम आहे. हा तुझ्या करिअरसाठी खूप महत्त्वाचा आहे. तारा म्हणते, मॉम मला खूप भीती वाटते. भैरव म्हणते, का? ती म्हणते, अगं काही गोंधळ झाला तर? भैरव तोऱ्यात म्हणते, काही गोंधळ होऊच शकत नाही, कारण जेवढे पण लोक आहे तेवढे सगळे मी मॅनेज केले आणि पहिलं प्राईज तुलाच मिळणार. मला माहिती आहे आपण खूप मोठी रिस्क घेतो आहे, पण रिस्क जेवढी मोठी असते ना तेवढेच फायदे पण मोठे असतात. सोम आणि बबलू सावलीची वाट बघत असतात. तेवढे ती येते. सोम म्हणतो, बबलू वहिनी आली, वहिनी आली. ते दोघं तिला अडवतात. सावली म्हणते, जाऊ द्या ना, मला खूप उशीर झाला आहे. बबलू म्हणतो, वहिनी आपण एकत्र जातो आहे. सावली म्हणते, म्हणजे? सोम म्हणतो, सारंग दादाच्या आदेशावरून आम्ही जबाबदारी घेतली तुम्हाला लवकरात लवकर कॉम्पिटिशनला सोडायची. सावली म्हणते, अहो काहीच गरज नाही. सोम म्हणतो, वहिनी आम्ही जर तुला सोडलं नाही ना, सारंग दादा आम्हाला सोडणार नाही. तिघं पण गाडीत बसणार. तेवढ्याच सारंग आवाज देतो, सावली ऑल द बेस्ट. ती म्हणते, कशासाठी? तो तारा कॉम्पिटिशनमध्ये भाग घेते ना, म्हणजे तू पण घेतेस. सावली स्माईल करत म्हणते, थँक्यू. तो हे काय, आज गजरा नाही माळला? ती केसाला हात लावत म्हणते, विसरले किचनमध्ये. तो आता गजरा पुढे करतो. बबलू टाळ्या वाजवतो आणि म्हणतो, असा गजरा दुकानदार देतो. अरे माळमाळ, आपल्या देशात हेच चालतंय. सारंग म्हणतो, ठीक आहे. पानातून गजरा काढतो आणि सावलीला माळत असतो. तेवढ्यात अस्मी वरून बघत असते. तो एवढं प्रेमाने सगळं करत असतो की अस्मीचा जळफळाट होतो. सारंग आणि सावली एकमेकडे बघत असतात. बबलू आणि सोम दोघांना बघत असतात. दोघांचं लक्ष जातं. ते गोंधळून नाही नाही करायला लागतात. आता सगळे स्माईल करतात. आता मात्र अस्मीची खूप तगमग होते. तारांनी भैरवी पोचतात. भैरव म्हणते, थांब इथेच, मी जरा बोलून येते. ती निघून जाते. तेवढेच सावली, सोम आणि बबलू येतात. बबलू करतो, हाय हाय. सोम म्हणतो, उन्हातनं आली असेल ना, तहान लागली असेल, पाणी घे ना, थंडगार आहे प्लीज. तारा म्हणते, थँक्यू. आता बबलू त्याला मान हलवतो. ते आता प्यायला लागते. तेवढ्यात भैरव ओरडते, तारा थांब. अगं तू थंड पाणी काय पितेस? तू गायक आहेस ना? अरे बबलू, सोम तुम्ही इकडे? बबलू म्हणतो, आम्ही सावली वहिनीला सोडवायला आलो. आता मात्र भैरवीचा चेहरा पडतो. पण ती म्हणते, ओके. सोम म्हणतो, आम्ही प्रोड्युसरला भेटून येतो. ते निघून जातात. भैरव म्हणते, चांगलं आहे, तू ताराच्या सेवेत, मेंदळे कुटुंब तुझ्या सेवेत. तुझी तर चांगलीच खातिरदारी चालली. मला वाटलं होतं आता अस्मी आली तुझं आयुष्य नरक होणार, पण तसं होताना दिसत नाही आहे. तू तर मजेत आहे, हो की नाही तारा? तू तर मजेत आहे, पण काळजी करू नको, होईल तसं. कारण आता अस्मी आली म्हटल्यावर सारंग तिच्याकडे आपोआप खेचला जाणार.
तो तरी किती दिवस असा राहणार आहे ग? मग काय करशील? कुठे जाशील? त्यामुळे तू सगळ्याची भुरळ नको पाडून घेऊ. खोटं आहे ग सगळं. हे चाललंय ना सावली, हेच तुझं आयुष्य आहे. हे तुझं गाणं, त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट कर. रूममध्ये सारंग काम करत असतो तेवढ्यात कॉफी पुढे येते. तो म्हणतो, सावली तुला कसं कळलं मला कॉफी हवी आहे? आवाज येतो. सावली नाही आसमी. सारंग कॉफी घेतो पण काहीच बोलत नाही. ती म्हणते, तू बिझी असशील तर मी नंतर येते हां. तरी सारंग काही बोलत नाही. आता अस्मीला खूप राग येतो. ती जायला लागते पण डोक्यात काहीतरी येतं. ती आता खाली पडून घेते आणि म्हणते, आई गं. तो काय झालं? ती पाय मुरगळला. तो इथे वर बस. पण ती आई गं करते. तो दे हात दे. ती आता हात देते. सारंग तिला बेडवर बसवतो आणि ड्रॉवरमधून आयोडेक्स काढतो. आसमी लगेच पुढे पाय करते. सारंग म्हणतो, हे घे. ती बोलायचा प्रयत्न करते. तो लाव, पायाला लाव. तो आता निघून जातो. ती काय मुलगा आहे हा? मी ते वैज्ञानिक कळवळते आणि याला काही फरकच पडत नाही आहे. काय जादू केली त्या मुलीने काय माहिती. आसमी काहीतरी करावं लागणार आहे. भैरवी सावलीला घेऊन येते आणि म्हणते, ही तुझी सिक्रेट रूम. जोपर्यंत गाण्याचा कार्यक्रम होत नाही तोपर्यंत तू इथून कुठेही हलायचं नाही. ह्या माईकवर तारा 2 वेळा टॅप करेल. तू गायला सुरुवात करायचं. आणि सावली लक्षात ठेव, ही कॉम्पिटिशन तारासाठी खूप महत्त्वाची आहे. मला काही गडबड नको, नाहीतर मी तुला सोडणार नाही. सावली म्हणते, हो माई. भैरवी बाहेर येते. एकजण येतो आणि म्हणतो, मॅडम सगळी तयारी झाली आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सगळं सेट केलं. 1-2 परीक्षक येतील, त्यांना आपण मॅनेज करू. भैरवी म्हणते, 1, 2, 3, 4 जे काही परीक्षक यायचे तेवढे येऊ द्या. ही भैरवी वजे सगळ्यांना विकत घेईल. काही झालं तरी माझीच तारा जिंकली पाहिजे हां. ते म्हणतात, येसच मॅडम. तेवढ्यात अनाऊन्स होतं आणि नाव सांगतात आणि म्हणतात, पहिल्या फेरीमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करतो. 2 परीक्षक बसलेले असतात. आता अनाऊन्स होतं, स्वरयज्ञेमध्ये मी स्वागत करतो आपल्या 3ऱ्या परीक्षकांचं. जगन्नाथ येत असतो. ते म्हणतात, त्यांचं आगमन झालेलं आहे. जोरदार टाळ्यामध्ये त्यांचं स्वागत करूया. भैरवी वजे टाळ्या वाजवत असते. तिचं लक्ष जातं. जगन्नाथला बघून तिच्या पायाखालची जमीनच सरकते. जगन्नाथ तिच्याकडे बघून जोरजोरात मान हलवतो. तो आता सगळ्यांना नमस्कार करतो आणि भैरवी त्याला नमस्कार करत असते. हात जोडून म्हणते, तू सतत मला सांभाळत आला, आजही सांभाळून घे. सोम ताराला गुलाबाचं फूल देत असतो. तेवढ्यात भैरवीचा आवाज येतो. सोम आणि बबलू पळायला लागतात आणि नेमकी सावलीच्या रूम बाहेर येतात आणि म्हणतात, आपण इथेच लपूया. जोरजोरात दार वाजवतात. सावली घाबरून म्हणते, सोम भाऊजी, बबलू भाऊजी. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.